आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। महायुती श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणार। फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। कल्याणमध्ये वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असा सामना रंगणार। शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। कल्याणमध्ये भाजप कार्यालयात गणपत गायकवाड समर्थकांची बैठक संपन्न। श्रीकांत शिंदेंचं काम न करण्याचा बैठकीत ठराव। सूत्रांची माहिती। बारामती संदर्भातील फडणवीसांचं वक्तव्य हे हास्यास्पद वाटतं। बारामतीकर त्यांच्या पद्धतीनं त्यांना उत्तर देतील। जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्या समोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। जयंत पाटीलच शरद पवार गटात नाराज। त्यांना त्यांच्या पक्षात कुणीही विचारत नाही। लोकसभा निवडणूक सुरू असताना जयंत पाटील कुठेच दिसत नाही। फडणवीसांचा जयंत पाटलांवर पलटवार। जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। मंडलिकांसाठी वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरमधून आणू। संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात हसन मुश्रीफांचं वक्तव्य। मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू, परंतु आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडलिकांना विजय करायचा। भाजपचे नेते नारायण राणे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर। दिवसभरात नारायण राणेंच्या राजापूर आणि जयगड खंडाळामध्ये 2 जाहीर सभा। सभेतील भाषणाकडे सर्वांचं लक्ष। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून मायक्रो प्लॅनिंग। शिंदे गटाची कोर कमिटी निवडणुकीचं प्लॅनिंग करणार। आज शिंदे गटाच्या सर्व मंत्री आणि प्रमुख आमदारांची बैठक। काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी काल रात्री दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। विश्वजित कदमांची मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा। सांगलीमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसचं अस्तित्व, जागा सोडायला नको कदमांची भूमिका। सांगलीची जागा काँग्रेसचीच, काही दिवस संयम ठेवा। सांगलीच्या जागेबाबत चांगली माहिती येईल। सांगली काँग्रेसचा गड, मोठ्या ताकदीनं लढायचा आहे। काँग्रेसच्या विशाल पाटलांचं ट्विट।